The cout is a stream object of the output class. एक आउटपुट क्लास आहे जो आउटपुट साठी बनवला गेलाय. अशा आउटपुट क्लासचा हा ऑब्जेक्ट आहे ज्याचं नाव आहे cout. काय नाव आहे त्या क्लासचं ते पण लिहून दिले मी. आउटपुट क्लास ठीक आहे, आउटपुट साठी बनवला गेलाय, पण त्या क्लासचं नाव काय आहे ते पुढे लिहिलंय. दॅट इज ओ स्ट्रीम क्लास. व्हॉट इज द नेम ऑफ द क्लास? आउटपुट क्लासचं नाव काय आहे? ओ स्ट्रीम क्लास. नावातच अर्थ आहे. ओ स्ट्रीम म्हणजे ओ म्हणजे आउटपुट, आउटपुट स्ट्रीम क्लास. सो याला यूज करायचंय आता आपल्याला. cout काय आहे? हा स्ट्रीम क्लासचा ऑब्जेक्ट आहे. आउटपुट स्ट्रीम क्लासचा ऑब्जेक्ट आहे. काय नाव आहे त्या आउटपुट स्ट्रीम क्लासचं? ओ स्ट्रीम क्लास. सो आता मला सांगा, जर आपण सी लँग्वेज मध्ये प्रोग्राम लिहितोय आणि आपल्याला काहीतरी प्रिंट करायचंय, आउटपुट करायचंय आउटपुट स्क्रीन वरती, तर काय यूज करतात तुम्ही? युजिंग printf टू प्रिंट समथिंग ऑन द आउटपुट स्क्रीन. आउटपुट स्क्रीन वरती आउटपुट करण्यासाठी तुम्ही printf वापरायचे. अशाच पद्धतीने आता C++ मध्ये जर आपल्याला काही आउटपुट स्क्रीन वरती प्रिंट करायचं असेल, आउटपुट करायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला हा क्लास वापरायचा आहे ज्याचं नाव आहे ओ स्ट्रीम क्लास. आणि या ओ स्ट्रीमचा फुल फॉर्म आहे ओ म्हणजे आउटपुट, आउटपुट स्ट्रीम क्लास. या क्लासचा ऑब्जेक्ट यूज करायचा. ऍक्च्युअली ह्या क्लासचा ऑब्जेक्ट आहे ज्याचं नाव काय आहे? cout. सो वी हॅव टू यूज दिस cout. This cout to output something on the output screen. पण नुसता हा cout नाही वापरायचा आहे, फक्त हा नाहीये, तर ह्या cout सोबत हा इन्सर्शन ऑपरेटर सुद्धा यूज करायचा आहे आपल्याला. सो नाव in order to output something on the output screen in C++. C++ मध्ये आउटपुट स्क्रीन वरती काहीतरी आउटपुट करायचं असेल, प्रिंट करायचं असेल, तर तुम्हाला हा cout ऑब्जेक्ट आणि त्याच्यासोबत हा इन्सर्शन ऑपरेटर या दोघांना यूज करायचा आहे, तरच तुम्हाला काहीतरी आउटपुट करता येईल C++. सी मध्ये सिंपल प्रिंटफ होता, इथं पण सिंपलच आहे, फक्त लक्षात ठेवा cout आणि इन्सर्शन ऑपरेटर टुगेदर आर युज्ड टू आउटपुट समथिंग इन C++. So let us see. हे पुसून टाकतो मुलांना मी आता. फॉर एक्झाम्पल घेऊयात आपण. लेट मी राईट फर्स्ट. हे बघा, आपण एक काम करूयात. आपण आधी सी लँग्वेजची स्टेटमेंट लिहूयात, नंतर मग त्याला C++ मध्ये कसं लिहिलं जातं हे लिहूयात, म्हणजे तुम्हाला लगेच दोघं लँग्वेजेस क्लिअर होतील. सो काय होतंय की सी लँग्वेज मध्ये जेव्हा प्रिंट करायचं असायचं, तर आपण लिहायचो वेलकम टू सी प्रोग्रामिंग, प्रिंटफ लिहायचो, बरोबर. सो प्रिंटफ वापरला जायचा प्रिंट करण्यासाठी. आउटपुट स्क्रीनवरती काही प्रिंट करायचं असेल तर प्रिंटफ यूज करायचो. आता C++ मध्ये प्रिंटफ नाहीये. सो C++ मध्ये काय यूज करायचंय, तर दोन गोष्टी वापरायच्या आहेत. एक म्हणजे आउटपुट क्लासचा ऑब्जेक्ट cout वापरायचा आहे, आणि दुसरं म्हणजे इन्सर्शन ऑपरेटर वापरायचं आहे. दोघांना सोबत यूज करावं लागेल दरवेळेस. So now instead of printf, we are going to use cout and the insertion operator together to print something on the output screen. या ठिकाणी cout लिहिला, आपण printf न लिहिता cout लिहिला, हा इन्सर्शन ऑपरेटर काढला आणि पुढे डबल कोटेशन मध्ये डायरेक्ट मेसेज लिहून टाकला जो प्रिंट करायचा होता. विशेष म्हणजे ही जी पॅरेंथिसिस होते ते इथं नाही काढायचे बरं का, नाही तर काढा इथं असं पॅरेंथिसिस, इथं नाही येते. Do not use the parenthesis in C++ now, just like printf. का नाही, तर printf हा फंक्शन होता.
प्रिंटफ हा फंक्शन होता आणि फंक्शनला पॅरेंथेसिस असतात ज्याच्यामध्ये पॅरामीटर लिहिली जातात. And this was the parameter to the printf function. Cout function नाहीये. Cout is an object of the output stream class and this is an operator. So this is not a function. So don't use the parenthesis here. Just write Cout, the insertion operator and त्याच्या पुढे डायरेक्ट डबल कोटेशन मध्ये तो मेसेज लिहून टाका जो तुम्हाला प्रिंट करायचा असेल. डायरेक्टली राईट द मेसेज इन डबल कोटेशन मार्क. झालं तुमचं प्रिंट आउट प्रिंटफ सारखा Cout इथं झालाय. तर इथं म्हणजे ह्या वरच्या एक्झाम्पल मध्ये Cout इज अन ऑब्जेक्ट ऑफ आउटपुट क्लास. Cout हा एक ऑब्जेक्ट आहे आउटपुट क्लासचा ज्या क्लासचं नाव आहे ओ स्ट्रीम क्लास. आता लक्षात ठेवा तुम्हाला मी अजून एक्स्ट्रा लिहून देतोय. नुसता ओ स्ट्रीम क्लास नाहीये, अजून एक क्लास आहे ज्याचं नाव आहे आयओ स्ट्रीम क्लास. आयओ स्ट्रीम क्लासचा फुल फॉर्म आहे इनपुट आउटपुट स्ट्रीम क्लास. So either you can use the OStream class or you can use the IOStream class. Both class has the same functionality of Cout. दोघांपैकी कुठलाही वापरता येतो म्हणून दोघं लिहून दिले मी आज तुम्हाला. हा पॉइंट लिहून घ्या सगळ्यांनी पटकन. त्याच्यानंतर दुसरा जो ऑपरेटर यूज केला आहे त्याच्या बाबतीत पण लिहून घेऊयात. डबल कोट करा त्याला. is an insertion operator. यालाच अजून काय म्हणतात इन्सर्शन ऑपरेटरला अजून काय म्हणतात आउटपुट ऑपरेटर. आउटपुट ऑपरेटर सुद्धा म्हणतात. मी तुम्हाला सगळे शब्द लिहून देतोय. यू शुड बी परफेक्ट इन इच अँड एव्हरीथिंग. त्याला अजून एक शब्द आहे तो पण लिहून देतो मी. इन्सर्शन ऑपरेटर फर्स्ट वर्ड आहे तोच वापरायचा आहे आपल्याला, पण तुमच्या माहितीसाठी लिहितो की त्याला ऑपरेटर आउटपुट ऑपरेटर सुद्धा म्हणतात. तुमच्या माहितीसाठी मी अजून एक तिसरा शब्द लिहून देतो त्याला अजून म्हणतात पुट टू ऑपरेटर. पुट टू ऑपरेटर. These are the three words which you should be using. So after this बरं तुम्हाला इथपर्यंत समजलं सगळ्यांना की जर तुम्हाला अतिशय सोपं आहे सी प्लस प्लस मध्ये काही प्रिंट करायचं असेल तर तुम्हाला हे अशाच पद्धतीने करावं लागेल. आता यू हॅव टू यूज दिस ऑब्जेक्ट अँड दिस ऑपरेटर टुगेदर अँड आफ्टर दिस राईट द मेसेज डायरेक्टली ऑन द आउटपुट स्क्रीन. त्याच्यात मी तुम्हाला लिहून दिलं की Cout हा एक ऑब्जेक्ट आहे आउटपुट क्लासचा. हे कायम लक्षात राहू द्या. नुसतं पाठांतर रट्टा मारू नका की Cout वापरायचा. पण कोणी विचारलं Cout काय तर सांगता यायला पाहिजे. यू शुड बी एबल टू टेल टू द टीचर्स ऑर अदर्स दॅट व्हॉट इज Cout. काय असतो Cout सांगता यायला पाहिजे तुम्हाला. Cout काय ऑब्जेक्ट आहे, कुणाचा ऑब्जेक्ट आहे, आउटपुट क्लासचा ऑब्जेक्ट आहे. काय नाव आहे त्या आउटपुट क्लासचं ओ स्ट्रीम क्लास. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ओ स्ट्रीम. त्याचं फुल फॉर्मच आहे आउटपुट स्ट्रीम क्लास. नुसता ओ स्ट्रीम क्लास नाही तर अजून एक क्लास आहे त्याच्या सोबतीला तोही वापरता येतो ज्याचं नाव आहे आयओ स्ट्रीम क्लास. याचं नाव आहे आयओ स्ट्रीम म्हणजे फुल फॉर्म काय इनपुट आउटपुट स्ट्रीम क्लास. त्याच्यानंतर हा जो ऑपरेटर आपण वापरतोय याचं नाव इन्सर्शन ऑपरेटर आहे. पण याला नुसतं इन्सर्शन ऑपरेटर म्हणतात. अजून काय म्हणतात आउटपुट ऑपरेटर म्हणतात. अजून काय म्हणतात पुट टू ऑपरेटर म्हणतात ह्याला. पण आपण या शब्दाला जास्त वापरणार आहोत इन्सर्शन ऑपरेटर. हे सगळं लिहून काय आहे तर तो एक प्री डिफाईन्ड ऑब्जेक्ट आहे. हे बघा मुलांनो क्लास आधी बनवले जातात. क्लास बनवून झाल्यानंतर त्यांचे ऑब्जेक्ट्स बनवली जातात. सेम ॲज स्ट्रक्चर. आधी स्ट्रक्चर बनवायचो. स्ट्रक्चर बनवून झाल्यानंतर त्याचा व्हेरिएबल बनवायचो. इथं सुद्धा ऑब्जेक्ट हा काय तर हा क्लासचा व्हेरिएबलच आहे. सो आधी क्लास बनवा त्याच्यानंतर त्याचा व्हेरिएबल म्हणजेच ऑब्जेक्ट बनवला जातोय. पण ह्या ठिकाणी Cout हा ऑब्जेक्ट जो आहे तो तुम्हाला रेडीमेड बनवून दिलाय. तुम्ही नाही बनवलाय. हा ऑब्जेक्ट तुम्हाला रेडीमेड बनवून मिळालेला आहे म्हणून याला काय म्हणतात प्री डिफाईन्ड ऑब्जेक्ट. प्री डिफाईन्ड म्हणजे आधीपासून डिफाईन केलेला बनवलेला ऑब्जेक्ट आहे हा. सो दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. नुसतं ऑब्जेक्ट नका म्हणू याला. आता Coutला प्री डिफाईन्ड ऑब्जेक्ट म्हणायचंय. कुठल्या क्लासचा ओ स्ट्रीम क्लासचा. ठीक आहे आउटपुट स्ट्रीम क्लास.